नमस्कार. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये दाखल झाली आहे आणि या यात्रेत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत जाहीर सभा जी आहे ती आता नांदेडमध्ये होणार आहे आणि या सभेत राहुल गांधी नेमकं काय बोलणार याची देखील सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. या क्षणाला आपण जी दृश्य पाहतोय ती भारत जोडो यात्रेसंदर्भातली आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा अखेर नांदेडमध्ये दाखल झालेली आहे आणि भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये दाखल झाल्यानंतर नांदेडमध्येच आज सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेदरम्यान राहुल गांधी नेमकं काय बोलतात, हजारो काँग्रेस कार्यकर्ते देखील या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय आणि जाहीर सभेमध्ये आज राहुल गांधी नेमकं काय बोलतात याकडे देखील महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कारण महाराष्ट्रामधला हा टप्पा देखील भारत जोडो यात्रेचा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच निमित्तानं भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये दाखल झाल्यानंतर जाहीर सभा आज पार पडणार आहे. तर भारत जोडो यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील सहभागी झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह एनसीपीचे अनेक नेते या यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत हे सर्व नेते पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्या एनसीपीच्या नेत्यांची आज या भारत जोडो यात्रेमध्ये असलेला सहभाग हा देखील लक्षवेधी ठरताना पाहायला मिळतोय. भारत जोडो यात्रेचा खरं तर आज चौथा दिवस आहे. सर्वसामान्य मायबाप जनतेशी बोलण्यासाठी आणि त्यांचं ऐकण्यासाठी असते, म्हणून ती कोणाच्या विरोधात किंवा कोणाच्या बाजूनी नसते. आणि सर्वसाधारणपणे कुठलाही राजकीय पक्ष असेल तो राजकीय पक्ष हा आमच्यावर जे संस्कार झालेले आहेत, कैलासवासी यशवंतराव चव्हाण असतील, आदरणीय पवारसाहेब असतील किंवा महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही आमची जी संस्कृती ह्याच्यात सातत्याने लोकांमध्ये जाणे, प्रश्न समजून घेणे, ऐकून घेणे हे आम्ही करतच असतो. त्याच्यामुळे आज काँग्रेसच्या वतीने एवढी मोठी यात्रा होते, त्याचं मी मनापासून स्वागत करतो. आणि याच संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सिद्धार्थ, खरं तर आज भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातला हा चौथा दिवस आहे आणि नांदेडमध्ये आज जाहीर सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. एनसीपीचे बडे नेते त्यांनी देखील भारत जोडो यात्रेमध्ये आज सहभाग नोंदवलेला आपण पाहिलेला होता. मात्र राहुल गांधी आज काय बोलणार, सभेची तयारी कुठपर्यंत आलेली आहे याविषयी काय अधिक माहिती देणार आहात सिद्धार्थ? पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण एक करे हम देश तर भारत जोडो यात्रेसंदर्भातली जाहीर सभे ठिकाणची ही दृश्य आपण थेटपणे यावेळेला पाहतोय. नांदेडमध्ये या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नांदेडमधल्या या सभेमध्ये भारत जोडोच्या निमित्तानं सहभागी झालेले सर्व कार्यकर्ते आपण यावेळेला पाहतो. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या दिग्गजांनी देखील आज भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्या सोबत लावलेली हजेरी देखील लक्षवेधी ठरलेली होती. तर आज महाराष्ट्राच्या भूमीवरती मात्र राहुल गांधी भारत जोडोच्या निमित्तानं नेमकं काय बोलतात, भारत जोडो यात्रा आणि त्यावरती आजपर्यंत झालेली टीका याविषयी नेमकी काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष. तर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झालेली आणि काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या नांदेड शहरामध्ये ही यात्रा दाखल झाली आहे. याबाबत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी विनया देशपांडे यांनी. माझ्याबरोबर आहेत बाळासाहेब थोरात. आज भारत जोडो यात्रेचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे, जवळपास अर्धी यात्रा पूर्ण झालेली आहे. उद्दिष्ट काय आहे? भारत जोडो यात्रा सुरू झाल्यानंतर 2 महिन्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये आली. देगलूरला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. प्रचंड मोठ्या संख्येनं लोक जमा होत आहेत, बरोबर चालत आहेत. कदाचित कालचा आकडा आमचा 50,000पेक्षा जास्त लोक त्या यात्रेमध्ये सहभागी झाले, मागे चाललेले दिसत आहेत. तर त्यामध्ये जो उद्देश आहे की शेवटी लोकांपर्यंत जाणं, पोहोचणं आणि जो संदेश, जो राहुलजींचा संदेश आहे तो भारत जोडोचा संदेश आहे. मनं जे दुभंगलेली आहे ते एकत्र करण्याचा आहे. देश विविध आहे पण देशाला पुन्हा एक करण्याचं आहे. जे काम दांडी यात्रेनं केलं होतं महात्मा गांधींचं, का देश एक केला होता,
ते काम आता राहुलजी करतायत. उद्देश आमचा सफल होतो आहे असं माझं मत आहे. भारत तोडोच्या विरुद्ध तुम्ही आहात असं तुम्ही म्हणताय. आजच केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलंय की जे दलित आहेत, ज्यांनी एकतर ख्रिस्ती धर्म स्वीकारलाय किंवा इस्लाम धर्म स्वीकारलाय, त्यांना शेड्युल्ड कास्टमध्ये धरता येणार नाही. तर हा तुम्हाला भारत तोडोचा अटेम्प्ट वाटतो का? ते शेवटी भारतीय जनता पक्षाचं ओरिजिन जे आहे ना, ते RSSचं आहे. त्यांची विचारसरणी आहे ती कधी भारत जोडोची नाही, मन जोडण्याची नाही, माणसं एकत्र करण्याची नाही, विविधतेचा फायदा एकतेमध्ये करण्याचा आणि देशाचा सामर्थ्यवान बनवण्याचा नाही. ते सत्तेवर राहण्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचं आहे. खिंडार पडेल काँग्रेसला ह्या यात्रेनंतर, महाराष्ट्रातून ही यात्रा गेल्यानंतर, असं भरपूर चर्चा आहे सध्या राजकीय वर्तुळात. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? कुठून बातमी येते मला माहीत नाही, पण तुम्ही पहा की या सगळेजण एकत्र काम करतायत. हजारो कार्यकर्ते सुद्धा काम करतायत, नेते काम करतायत आणि एकत्र पद्धतीनं आम्ही पुढे जातो आहोत आणि महाराष्ट्रात यशस्वी होणार आणि नंतर सुद्धा आम्ही एकत्र पद्धतीनं चांगलं काम करणार. महाविकास आघाडी या सगळ्यातून तुमच्या बरोबर आहे का? शरद पवार येणार होते ते येत नाहीयेत, उद्धव ठाकरे येणार होते ते येत नाहीयेत, महाविकास आघाडी कमकुवत होतीये का? नाही, बिलकुल नाही. माननीय पवार साहेब का येत नाही आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांचं प्रकृतीचं कारण, उद्धवजींचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु आजच सुप्रियाताई येत आहेत, जयंत पाटील येत आहेत, सर्व सामील होत आहेत आणि सर्व एकत्र पद्धतीनं पुढेही काम करू. ह्या पुढेही काँग्रेस ह्याच्यात अजून स्ट्रॉंगली ह्याच्यातून बाहेर येईल असं तुम्हाला वाटतं का? नाही, काँग्रेस हा उद्देश काय म्हणजे भारत जोडोचा नाही, तर देश ताकदवान बनवणं, विविधतेतून एकता निर्माण करणं, महत्वाच्या प्रश्नांकडे लोकांचं लक्ष वेधणं हे आहे. त्यात यशस्वी होतो आहे आम्ही. बाळासाहेब थोरात धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सोनावणेंसह विनया देशपांडे, नांदेडहून. तर सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी यावेळेला या सभेस्थळावरून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहेत. तर भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये दाखल झालेली आहे खरं तर सिद्धार्थ, आणि दुसरीकडे लवकरात लवकर त्या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याची सुरुवातही होताना दिसेल. कुठपर्यंत आलेली आहे तयारी? आज राहुल गांधी नेमकं काय बोलतात? राष्ट्रवादीचे अनेक नेते मंडळी यावेळेला या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल यांच्या सोबत पाहायला मिळालेले होते. सिद्धार्थ, रोकने उसको आओ रे साथी, चलो मिलाओ कदम, चलो मिलाओ कदम. सिद्धार्थ, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? चलो मिलाओ. सभेस्थळी असलेला गोंधळ आणि जी आहे आता या ठिकाणी सुरुवात होणार आहे. कारण राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील पहिली यात्रा जी आहे नांदेडमध्ये आलेली आहे. चौथा दिवस आहे आणि पहिली जाहीर सभा महाराष्ट्रातली ही नांदेडमध्ये आहे. अर्थातच नांदेड हा काँग्रेसचा गड आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणात जी आहे लोक या ठिकाणी जमताना दिसत आहेत. अजून जवळपास 1 तास या सभेला सुरुवात व्हायला अवकाश आहे. मात्र आतापासूनच हे ग्राउंड जे आहे, मोठा ग्राउंड पूर्णपणे भरलेलं आहे. आता हजारो लोक जे आहेत यात्रेसोबत सुद्धा चालत येत आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा राहणार नाही. एवढी मोठी गर्दी या ठिकाणी. आणि आज जे आपण बघितलं की मोठमोठे कटआउट लावलेले आहेत. शंकरराव चव्हाण असतील, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, अशोक चव्हाण यांचे मोठमोठे कटआउट लावलेले आहेत. लोकांची मोठी सोय या ठिकाणी बसण्यासाठी केलेली आहे. आता 1 तासाच्या पूर्वी हे जे आहे पूर्ण ग्राउंड भरलेलं आहे. स्टेज तयार आहे. स्टेजमध्ये सुद्धा आपण बघतो की काही महत्वाचे नेते आधीच आलेले आहेत आणि स्टेजवर एक विशेष बाब आहे की सर्व जाती धर्माच्या महापुरुषांचे पुतळे सुद्धा या ठिकाणी लावलेले आहेत. कारण राहुल गांधी यांची यात्रा मुळात भारत जोडो आहे, सर्व जाती धर्मातील लोकांना जोडण्यासाठी. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी राहुल गांधींच्या सभेच्या आधी, काँग्रेस सभेच्या आधी या सगळ्या महापुरुषांचा त्या ठिकाणी सन्मान केला जातो. जयराम रमेश येऊन या ठिकाणी बसलेले आहेत. महत्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी थोड्या वेळातच येतील आणि पदयात्रा ही आता जवळपास अर्ध्या तासावर आलेली आहे. कारण अर्धा ते पाऊण तासानंतर या ठिकाणी ही पदयात्रा येईल. पदयात्रेमध्ये आपण बघितलंय जयंत पाटील असतील, राष्ट्रवादीचे सुप्रिया सुळे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, हे राहुल गांधी यांच्यासोबत चालत आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी स्टेजवर येतील. 3 स्टेज या ठिकाणी केलेले आहेत. 3 स्टेजवर वेगवेगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे आणि बऱ्याच महिला ज्या आहेत पारंपरिक वेशामध्ये सुद्धा आलेल्या आहेत. कारण पूर्ण यात्रेच्या दरम्यान महाराष्ट्राची संस्कृती असेल किंवा ज्या पद्धतीच्या परंपरा आहेत, पोतराज असतील, ही लोक वासुदेव असतील, हे सगळे लोक आपल्या पारंपरिक वेशामध्ये आलेले आहेत. बघतोय आपण की
या ठिकाणी एक लमानी महिला बसलेली आहे, ती पारंपरिक वेशामध्ये आलेली आहे. एकंदरीतच सर्व परंपरा असलेल्या किंवा या सगळ्या गोष्टींच्या या ठिकाणी जे आहे या पदयात्रेमध्ये दिसतात. ही लोक आपली समस्या राहुल गांधींना बोलतात. व्यापारी असतील, शेतकरी असतील, तरुण असतील, म्हातारी लोक असतील, या सर्व त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात. जमेल तेवढ्या लोकांना ते भेटतात. त्यांना न बोलता भेटलेल्या लोकांची समस्या ते जाणून घेत आहेत आणि आज दिवसभर त्यांच्यासोबत लोक काय बोलली, काय समस्या मांडली याचा एक आढावा राहुल गांधी दररोज जी कॉर्नर सभा असते 7-7:30ला त्या सभेमध्ये बोलत असतात. लोक त्यांना काय बोलतात, आता या नक्कीच. ठिकाणी सुद्धा आज दिवसभर लोक त्यांना काय बोलतील ही पहिली जाहीर सभा आहे आणि या सभेमध्ये ते राजकीय भाष्य करतील का हे पाहणं गरजेचं आहे. कारण राहुल नक्कीच सिद्धार्थ, गांधींच्या धन्यवाद आपण दिलेले